हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला तर आज आपण बनवणार आहे सोयाबीन कंटकी. तर सोयाबीन कंटकी कशी बनवायची, कुरकुरीत आणि खमंग आहे. तर चला आपण याचं साहित्य घेणार आहेत आणि खूप साधा आणि सोपा आहे. तर चला आपण घेण्यासाठी इथं एक मी पाणी घेतलेलं आहे. साधारण हे पूर्ण बुडवून थोडंसं पाणी राहिलं पाहिजे, मोकळे हे बुडल्या गेले पाहिजेत. एक डबा भरून मी छोटीशी सोयाबीन घेतलेली आहे. म्हणजे हे एकदम बारीक आहे भाजीची. तर तुम्ही मोठी असेल तर मोठी घेऊ शकतात. तरी बारीक होती तर मी बारीक घेतली आणि भिजायला टाकून दिलेली आहे. तर तुम्ही तिला 15 मिनटं, खूप झाले भिजायला, 10-15 मिनटात ती भिजून जाती छान. तर चला हा मसाला आणलेला आहे, कंटकी मसाला आहे हा. तर हा मसाला आणलेला आहे मी. तर हे पॅकेट आम्हाला 35 रुपयाला भेटलेलं आहे. खूप साधा आणि सोपा आहे आणि तुम्ही एक ताट भरून बनवून खाऊ शकता. ह्यामध्ये सर्व साहित्य मिक्स केलेलं असतं. आपल्याला ह्यामध्ये मीठ किंवा हळद, तिखट काहीही टाकायचं नसतं. नुसतं हे पॅकेट घ्यायचं, फोडायचं आणि त्यामध्ये थोडंसं पतलंसर करून असं पाणी टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता, तर एवढं पतलं आपण छानपैकी फेटून घेतलेलं आहे आणि एवढंच पतलं पाणी टाकून घ्यायचं. जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि गाठी वगैरे काहीच ठेवायच्या नाही ह्यामध्ये. एकदम छान असं सॉफ्ट मिश्रण झालं पाहिजे. आणि आपण जी सोयाबीन भिजायला टाकलेली होती ती सोयाबीन यामध्ये टाकून घेणार आहे आपण. तर बघा तुम्ही पिळून हे सोयाबीन मी एका ताटात काढून घेते. बघा तुम्ही मस्तपैकी आपली सोयाबीन भिजून झालेली आहे आणि बघा किती छान फुललेत हे पाण्यामध्ये, खूप छान फुललेले आहे आणि खूप मोठे झालेले आहेत हे. तर मी एक डब्बा भरून टाकलेली आहे, एक छोटा डब्बा होता त्या डब्यानं मी हे घेऊन टाकलेले आहेत. तर बघा एवढे मस्त खूप छान लागतात आणि कुरकुरी लागतात आणि आमच्या मुलांना खूप आवडतात. यामध्ये तुम्ही जर समजा मिश्रणामध्ये तुम्हाला बारीक कट करून कोथिंबीर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात. तर बघा तुम्ही एवढे छान मस्त आपलं मिश्रण तयार होतं. तोपर्यंत त्याला आपण 5 मिनटं भिजायला ठेवलेलं आहे, कारण त्यामध्ये काहीतरी पीठ असतं मिश्रणामध्ये. तर ते पीठ आपल्या याच्यामध्ये आपण ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस आपण ज्यावेळेस तळायला टाकून घेतात तर त्यावेळेस हे मिश्रण आपलं छान जरा थोडंसं 10 मिनटं भिजलं तर ते कुरकुरीत पण होतात आणि खूप खमंग पण होतात आणि फुलतात पण. चला आपण हे मिश्रणमध्ये पूर्णपैकी टाकून घेणार आहेत आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे मिश्रणमध्ये. आणि हे फास्ट लगेच घट्ट होऊन जाते याचं पाणी. तर बघा थोडेसे राहिलेले आहेत ते पूर्ण टाकून घेऊया आपण. तर हे इकडं मी थोडेसे ठेवलेले होते आणि ते भरलेल्या हातामुळं मला टाकता येत नव्हते. तर बघा हे मस्तपैकी मी टाकून घेतलेलं आहे. एका हातात कॅमेरा असल्यामुळं मला व्यवस्थित पकडता येत नव्हतं. तर बघा मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेले आहेत आणि एक बाऊल भरून झालेले आहेत. इथं तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलं की नाही म्हणून मी एक टाकून बघितला होता. तर तेल आपलं खूप छान झालेलं आहे आणि गॅस एकदम कमी राहू द्यायचा. कमी गॅसवरतीच मी तेल तापून घेतलं, कारण मी पहिले तेल तापायला ठेवून दिलेलं होतं कमी गॅसवरती. आणि आपलं तेल जास्त पण नाही तापायचं, कारण हे आतून वरतून करपतेत आणि आतून कुरकुरीत होत नाही तर पूर्ण. कारण आतून नरम आणि वरतून असं नुसतं करपट लागतात, छान लागत नाहीत. म्हणून आपल्याला याला कमी गॅसवरती होऊ द्यायचं. तर चला एवढे छान आणि वास तर खूप छान येतोय. बघा कमी गॅस आहे एकदम, कारण की माझ्या भरलेल्या हाताने मी कमी जास्त गॅस केलेला होता. तर त्यावेळेस माझ्या गॅसला हात लागलेला होता. तर बघा तुम्ही एवढे छान आपले तयार झालेले आहेत कुरकुरीत आणि कमी गॅसवरती हे बघा किती छान धीमी आचेवरती आपण कुरकुरीत आणि खमंग होते. आणि खरगोश असे तळू द्यायचे. खरगोश तळल्यावर छान पण लागते. तर बघा तुम्ही असे खरगोश छानपैकी तळून गेलेले आहेत आणि इतके खमंग लागतात तर तुम्ही घरी असे बनवू शकतात. तर ह्याला मी साहित्य काय मी तुम्हाला सांगते, 50 रुपयामध्ये हे पूर्ण झालेलं आहे. 15 रुपयाचे मी सोयाबीन आणलेला होता आणि 35 रुपयाचं हे पॅकेट आणलेलं होतं. तर एक ताट भरून झालेले होते. तर चला परत आपण नवीन काहीतरी बनवणार आहे असंच. तर तोपर्यंत बाय बाय आणि आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद. तर चला आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचा सपोर्ट मला असला तर मी खूप काही करू शकते. तर चला तोपर्यंत बाय बाय.